ऊसतोड कामगार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष तिडके साहेब या ठिकाणी या घुले कुटुंबियांच्या भेटीसाठी आलेले आहेत। उपोषणाचा 7वा दिवस आहे। खरं तर ऊसतोड कामगार संघटना म्हणले की बऱ्यापैकी वंजारी समाज हा ऊसतोडणीचं काम करतो आणि त्या संघटनेचे उपाध्यक्ष माझ्यासोबत आहेत। सांत्वनपर भेटीसाठी या ठिकाणी आलायत। नेमकी काय मागणी असणार आहे किंवा काय भूमिका असणार आहे तुमची? मी रमेश घुले यांच्या कुटुंबियासोबत तर आहेच, पण महाराष्ट्रामध्ये जो सध्या राजकारण चाललं आहे, एकाला एक न्याय आणि एकाला एक न्याय। आमची जमात म्हणजे तोडणी करणारी सर्व जमात आहे। या जमातीमध्ये आमच्या एका तरुणाचा खून झाला आहे। त्या तरुणाच्या हॉटेलवर मी विलास घुलेच्या हॉटेलवर 2-4 वेळेस गेलो। त्याचा सज्जनपणा आणि तेवढं योग्य माणसाला व्यवस्थित बोलत असताना इतक्या सज्जन मुलाचा जर खून होत असेल आणि हा जो शासन आहे, म्हणजे मी तर पंकजाताईचा माणूस आहे, परंतु मी असं सांगतो की आमच्यावर जर अन्याय होत असेल तर ही ऊसतोड संघटना सर्वाधिक जास्त संख्येने ऊस तोडणारा हा वंजारी समाज आहे। मी ती रस्त्यावर उतरून मी माझ्या वतीनं एक तालुका 100% बंद करू शकतो। जर आमच्या घुले कुटुंबाला जर नाही न्याय मिळाला तर मी त्यासाठी 100% रस्त्यावर उतरून एक तालुका बंद करू शकतो। आत्तापर्यंत जे काही दिवस उलटून गेले त्याच्यामध्ये प्रशासन असेल किंवा सरकार असेल कशा पद्धतीनं कारवाई करायला पाहिजे होती आणि त्या संदर्भाची माहिती सगळ्या महाराष्ट्राला द्यायला पाहिजे होती। महाराष्ट्रामध्ये सध्या म्हणजे आमची जात छोटी आहे म्हणून आमच्यावर शासनाचं जास्त लक्ष नाही का? कुठल्याही एका जमातीमध्ये, मोठ्या जमातीमध्ये थोडंही जर काही झालं तर हे सर्व लोक म्हणजे शासन, SP असेल, कलेक्टर साहेब असेल, तिथं जाऊन ती सर्व प्रक्रिया आणि कारवाई करतात। पण आमच्या समाजामध्ये एका तरुणाचा खून झाला आहे तर एकही शासनातला कुठलाही माणसाने इतकी दखल घेत नाही। एवढं छोट्या या इथं उपोषणाला बसलेत तर इथं कुणाची दखल जर नसेल तर हा समाज आम्हाला कोणी रगल वागायचं सांगायचं गरज नाही। आम्ही खानदानी रगेलच आहोत आणि आम्ही जर आमच्या रगेलीवर आलो तर आम्ही पूर्ण महाराष्ट्र बंद करू शकतो हे मी शासनाला सांगतो। तुम्ही म्हणतायत की छोट्या प्रवर्गामध्ये तुम्ही आहेत, मात्र OBC आमचा DNA आहे असं मुख्यमंत्र्यांचं देखील वक्तव्य आपल्याला पाहायला मिळते। मात्र दुर्लक्ष होतंय का तुमच्या या मागण्याकडे किंवा अशा प्रकरणात? 100% दुर्लक्ष होते। त्यांचा OBC DNA फक्त मतदान घेण्यापुरता त्यांचा OBC DNA आहे असं आम्हाला वाटतंय आणि ते OBC DNA वरच शासन बी आलं आहे। आम्ही ज्यांच्या विरोधात गेलो आणि आज त्यांना जर वाटत असेल की ज्यांच्या जी मोठी जमात आहे त्यांच्या बाजूने आपण न्याय द्यायचा आणि छोट्या जमातीच्या बाजूने न्याय द्यायचा नसेल तर 100% मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्रीसुद्धा आमच्यावर अन्याय करत आहेत असं आम्हाला वाटतंय। धन्यवाद। खरं तरी येत असलेल्या प्रतिक्रिया आणि दिलेला इशारा, मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। संजय तिडके यांच्या प्रतिक्रिया आलेल्या काय सांगून जातात हे नक्की समजलं असेल। जर न्याय जर मिळाला नाही हे ऊसतोड कामगारच पूर्ण एक तालुका बंद करतील असा इशारा जो आहे तो सरकारला आणि त्यांनी प्रशासनाला दिलेला। कॅमेरामॅन रवी शेफसोबत सचिन मुंडे, सूरज मीडिया, बीड।